हे गजवदन वक्रतुंड महाकाय नमस्कार, मी राजेंद्र ओंजे. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पाचं आगमन आता जवळ आलेलं आहे आणि प्रत्येक जण घरोघरी गणपतीच्या आगमनाची तयारी सुद्धा करतोय. इतकंच नाही, मग आगमनाच्या तयारीच्या वेळेला गणपतीच्या नांदीपासून ते संध्याकाळी आणि सकाळी होणाऱ्या आरतीपर्यंत या दरम्यानची सगळी तयारी करावी लागते. आणि याचाच सगळा एक सांगीतिक भाव घेऊन डॉक्टर सलील कुलकर्णी हे गजवदन हे आपल्यासोबत घेऊन येतोय. सलील, स्वागत तुझं. खूप खूप नमस्कार. आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे सलीलनी याच्यात जवळपास 90 कलाकार एकत्र केलेले आहेत. वादकांपासून ते गायकांपर्यंत, छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत. कुणी नाही आणि कुणी आहे याचा प्रश्न पडावा अशी ही सगळी मंडळी एकत्रित आलेली आहेत. सलील, काय वैशिष्ट्य हे गजवदन, नांदी आणि आरती या सगळ्या कलाकारांसोबत? नमस्कार. हे ना मुद्दाम काहीतरी गिमिक करायला म्हणून ग्रुप जमवलेलं नाही की इतका मोठा ग्रुप जमवूनच दाखवतो. म्हणजे हे शक्ती प्रदर्शन नाही, हे फॅमिली गेट टुगेदर आहे. याच्यामध्ये फरक असतो असं मला वाटतं की कोण कोण आपल्याला आणता येतील असं केलेलं नाही आहे. स्वाभाविकपणे जे असं वाटलं की अरे हे तर मित्र आहेत आपले, यांना तर आपण
बोलवायलाच पाहिजे गायला. मुळात काय, नांदी आणि आरती हे दोन्हीचं संगम असलेलं कॉम्पोजिशन आहे. म्हणजे नांदी सुरू होते, नांदीतनं आपली सुख करता दुःख करता आरती सुरू होते, परत नांदी येते, परत आरती येते. तर तो जो फ्लो आहे, तर मला विचार करताना लक्षात आलं की नांदी आहे म्हणजे तो समूहाचा प्रकार आहे. नांदी हा काही एकट्याने गायचा संगीत प्रकारच नाही. मग कोणाला आपण विचारूया, तर सगळे आपले शास्त्रीय संगीतातले जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना विचारूया. पण मग म्हटलं मध्ये आरती पण येते, मग त्याला वेगळी लोकं पाहिजेत, मग अजून कोणाला विचारूया. अशी मी जेव्हा लिस्ट काढायला बसलो, ती अरे हा तर पाहिजे, हा तर पाहिजे, हिला तर विचारायला पाहिजे, याला विचार, असं करत ती लिस्टच 91 लोकांची झाली. अच्छा. आणि मग मी सगळ्यांना फोन केला, म्हटलं मला एक असा प्रयोग करून बघायचा आहे की नांदी आणि आरती दोन्ही समूहाचे प्रकार आहेत, तर आपण एकेका ग्रुपची एक एक लाईन असं करून आपण करूया का, तुम्हाला आवडेल का? तर सगळे हो आवडेल असं म्हणले. आणि हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे सगळ्यात ह्या प्रोजेक्टमधला, की ज्या पद्धतीने शास्त्रीय संगीतातले दिग्गज गायक तिथपासून ते अगदी तरुण मुलं आत्ताची गाणारी संगीतकार, बाकीचे माझे सगळे मित्र, कौशल आहे, मिलिंद इंगळे आहे, मिलिंद जोशी आहे, मिथिलेश पाटणकर आहे, सगळ्यांनी ज्या पद्धतीने विश्वास दाखवला की तू करतोयस म्हणजे काहीतरी इंटरेस्टिंग असेल, आम्हाला गायला आवडेल, तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. या क्षेत्रामध्ये एखादा कलाकार काय मिळवत होता, हा विश्वास इतर कलाकारांचा मिळवतो असं मला वाटतं. पण सगळ्यात जसं तू म्हणालास की हे शक्ती प्रदर्शन नाही आहे, एक गेट टुगेदर आहे, एकमेकांसोबत असलेला विश्वास आहे. आणि हे गजवदन सध्या तयार झालं आहे. या सगळ्यामध्ये खरं तर सगळ्यांना एकत्रित आणून गायला उभं करणं हे मोठं कौशल्याचं आणि कसोटीचं काम असतं शलील. आणि त्यात खास करून संगीत क्षेत्रामध्ये सगळेच एकत्रित येणं. आणि सगळ्यांसाठी मी आत्ता तो व्हिडिओ बघितला आहे, त्या व्हिडिओमध्ये आनंद असेल, राहुल असेल, शौनक असेल, महेश असेल, सावनी, बेला, अवधूत आहे, वैशाली सामंत आहे, किंवा अजूनही सगळे सुवर्ण माटेगावकर पण मला त्यात दिसल्या, लिटल चॅम्प्स पण त्याच्यामध्ये आहेत. ह्या सगळ्यात आपण बघितलं तर 3 जण आहेत. मला आनंद दिसतोय, महेश दिसतोय आणि शौनक दिसतोय. तिघांच्या तोंडी फक्त एकच शब्द आहेत, एकच ओळ आहे. एवढ्यासाठी मंडळी सगळी तयार झाली गणपती बाप्पाच्या या कार्यक्रमासाठी. नाही, मुळात मला असं वाटतं की कुठलाही कलाकार, सेन्सिबल कलाकार किती याचा विचार करत नाही, कसं याचा विचार करतो असं मला वाटतं. आणि ती ओळ जेव्हा सगळ्यांनी गायली तेव्हा सगळेजण असे खुश होते चेहऱ्यावर. कारण काय, तुम्ही वाक्य खोटं बोलू शकता पण तुमचे डोळे खोटं बोलत नाहीत. तर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद दिसत होता गाताना, आणि मी प्रत्येक ग्रुपसाठी त्यांच्या त्यांच्या गायकीच्या पद्धती, त्यांच्या ज्या खुबी आहेत त्या वापरून जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंपल त्याच्यामध्ये फरक आहेत, पण फरक केलेले आहेत. म्हणजे संजीव अभ्यंकर, शौनक आणि आनंद भाटे यांची जी लाईन आहे, तर हे गजवदन अशी लाईन आहे. आणि विभावरी आपटे, सुवर्णा माटेगावकर आणि अपर्णा संत, ज्या तिघी खूप फॉलो करतात लता दिदींची गायकी आणि थॉट, तर हे गजवदन अशी त्यांच्यासाठी लाईन डिझाईन केली आहे. तर हा जो एक म्युझिकल आनंद आपल्याला मिळतो की अरे आपण यांच्या वेळी अशी लाईन केली, यांच्या वेळी अशी लाईन केली, तो एक स्वतःला आणि म्युझिकमधल्या सगळ्या लोकांना मिळत असतो. तर हे सगळे एकत्र जेव्हा गायले ना, तेव्हा खरंच दरवेळी अंगावर काटा येत होता. आत्ता पण व्हिडिओ बघताना मी दरवेळी जेव्हा एकत्र बघतो की राहुल देशपांडे, अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, असं वाटतं क्या बात आहे. प्रत्येक व्यक्ती आता एक आपापलं काम त्यांनी गेले 15-15, 20-20 वर्ष जबरदस्त पॉप्युलरिटी पण आहे आणि काम पण आहे. पण ह्या लोकांनी एकत्र येऊन गाणं हे मला असं वाटतं दोन्ही गोष्टीसाठी आहे, संगीतासाठी एकत्र येणं आणि गणपती बाप्पासाठी एकत्र येणं. अगदी खरं आहे, संगीतासाठी एकत्र आणि गणपती बाप्पासाठी. पण जसं तू म्हणालास की आरती आहे, नांदी पण आहे. नांदीचा विचार करताना तू लोकगायकांना पण एकत्र केलं, जे लोकगीतं गातात किंवा लोककलेमध्ये ज्यांचं खूप अधिष्ठान आहे, नंदेशसारखा गायक असेल, या सगळ्यांच्या त्या आवाजाची ढब आणि त्या संगीताचा बाज तिथे आणण्याचा प्रयत्न केलाय. आणि म्हणून हे सगळे 91ची लिस्ट झाली. हो नक्कीच. म्हणजे आता नांदीतनं आरती जेव्हा सुरू होते तेव्हा मला असं प्रकर्षाने वाटलं की आरती सुरू कोण करेल, तर नंदेश आणि आदर्श शिंदे हे तिथे पाहिजेत. करेक्ट. का, कारण ते आज आपण आरती ही जनमानसात रुजलेली आहे आणि सगळ्यात जास्त आत्ता ज्यांच्या खांद्यावर पालखी असं आपण म्हणू लोकसंगीताची, तर ही 2 तरुण मंडळी मला वाटतात की ज्यांची गाणी पॉप्युलर पण आहेत, ॲट द सेम टाइम ते जुने पारंपरिक प्रकारही गात आहेत. म्हणजे जसं आदर्शकडनं लोकांनी फक्त फिल्ममधली गाणी ऐकली असतील, पण त्याची कव्वाली तितकेच चांगले गातात सगळे. म्हणजे इव्हन आनंद भाऊ, आनंद शिंदेची तुम्ही जर त्या दोघांची, आनंदजी आणि मिलिंदजी त्यांची जर कव्वालीचा कार्यक्रम ऐकला तर फार अप्रतिम कव्वाली पण ते गातात. तर हे सगळे जी मंडळी आहेत त्यांनी एकत्र येऊन कुठेतरी एक म्युझिकल एक्सपेरिमेंट, मला माझ्या दृष्टीने हे वर्ल्ड म्युझिकचं एक्सपेरिमेंट आहे की याच्यामध्ये इलेक्ट्रिक गिटार वाजते. म्हणजे रॉक फक्त जे वाजवणारी लोक आहेत, मनोज पंडित, रितेश ओहळे, मनोज पंडित, की जे एरवी फक्त रॉक वाजवतात, तेही हे गजवदनामध्ये वाजवतात. आणि पखावाजाही आहे,
त्याच्यामध्ये सरोदई आहे, त्याच्यामध्ये ड्रम्स पण आहेत आणि त्याच्यामध्ये मंजिरा पण आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की भाषा फक्त संगीताची असते आणि मला नेहमी असं वाटतं की आम्ही जेव्हा म्युझिशियन्स एकत्र येतो तेव्हा कोणाची आडनावं वेगळी राहत नाहीत, कोणाचे प्रदेश वेगळे राहत नाहीत. आमची जात एकच असते, संगीत. म्युझिशियन आणि संगीत एवढंच असतं. सगळ्यांच्या अंगात तेच रक्त वाहतं, सगळ्यांचा ब्लड ग्रुप तोच असतो. क्या बात आहे. सावनी आणि बेला शेंडे या दोन्ही बहिणींनी आणि महेश काळेंनी देखील याच्यात सहभाग घेतला आणि याच्यातल्या 2 ओळी गायलेल्या आहेत. त्यांची प्रतिक्रिया काय ती ऐकूया आणि मग सलीलकर. खूप छान वाटतंय, कारण का मला असं वाटतं अभिमान गीतानंतर ही पहिलीच वेळ आहे की इतके सगळे गायक परत एकत्र येऊन गात आहेत. मला आणि 40 का 80 हो, आणि हे सगळे आम्ही सलीलचे मित्रमैत्रिणी परत एकदा एकत्र येऊन त्याच्यासाठी काहीतरी करतोय आणि इतकी सुंदर गणपतीची स्तुती आहे. आणि वेगळा कन्सेप्ट घेऊन तो एकतर आमच्यासमोर सुद्धा आला आणि तो म्हणला अगदी मोजक्याच काही ओळी आहेत प्रत्येकासाठी आणि मी, सावनी आणि महेश असं कॉम्बिनेशनच पहिल्यांदा होतं आहे. त्यामुळे आम्ही म्हणलं की हो आम्ही करणार. त्यामुळे मित्रासाठी सगळेजण हजर होते. सलील कुलकर्णी जो सगळ्यांना आपल्या मित्रमंडळीला खूप अमेझिंग कंपोजर म्हणून माहिती आहे, तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि त्यांनी एक मोठं शिवधनुष्य म्हणूयात एक हर्क्युलियन टास्कसारखं एक प्रोजेक्ट घेतलं आहे. नांदी आहे आणि ती नांदी मला असं वाटतं की 80-90 लोक मिळून गाणार आहोत आणि त्यातला छान भाग असा आहे की अगदी लहान मुलांपासनं सिनियर्सपर्यंत आणि ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन म्हणजे जे टेक्निशियन्स असतात त्यांना घेऊनसुद्धा त्यांनी गाणं गायला घेतलेलं आहे आणि असं एकत्रित येण्याचं एकत्र येऊन काहीतरी संगीत करण्याचं हे प्रोजेक्ट खूप मनाला माझ्या भावलं. हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय. याच्यात एक वेगळं वैशिष्ट्य मला दुसरंही जाणवलं. संगीतकारच नाही पण नृत्य प्रकारही त्यात तू घेतलायस. म्हणजे शर्वरीचा पण मी बघितलं, शर्वरीला जे इन्क्लूड तू केलं, सहभागी करून घेतलायस की हे गजवदन असेल किंवा सुख करता दुःख करता असेल, याच्यामध्ये शर्वरी नृत्य सादर करते. म्हणजे तोही प्रकार याच्यामध्ये आलाय. नाही, मुळात काय तो एक नाद आहे, जी कथ्थकची जी पढंत असते ती एक तालाचा एक वेगळा प्रकार आहे की ज्याच्यात तो जो साऊंड आहे तो कानाला मला खूप आवडतो नेहमी. आणि मला असं वाटतं की डान्स आणि म्युझिक तो आपल्याला वेगळं काढता येत नाही. खरं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की त्यांचाही सहभाग हवा. तर त्या शर्वरी जमेनेस, रुजुरा सोमन आणि अबोली अभ्यंकर तिघींनी जी पढंत केली त्यांनी फ्लेवर अजून बदललाय. अजूनच एक वेगळं फ्लेवर ऍड होतं. मला असं वाटतं जितके रंग देता येतील संगीताचे तेवढे देण्याचा प्रयत्न आहे की तानपुरा पण ऐकू येतो आणि इलेक्ट्रिक पियानो पण ऐकू येतो. कारण ह्याच्या सगळ्याला आपण वेगळं नाहीच करू शकत संगीतामध्ये. आणि जसं शास्त्रीय गायक कितीही मोठा असेल तरी त्याला कधीतरी असं वाटतं की आपण फिल्मचं गाणं गुणगुणून तरी बघावं आणि फिल्मचं गाणं गाताना सुद्धा तितकाच चांगला षड्ज लागायला लागतो तरच फिल्मचं गाणं होतं. हे सगळे परमेश्वरांनी कधी वेगळं संगीत निर्माण नाही केलेलं, परमेश्वरांनी एकच संगीत निर्माण केलं. हेच सांगायचा प्रयत्न आहे या कॉम्पोजिशनमध्ये की त्यांनी निर्माण केलेलं, गणपती बाप्पांनी निर्माण केलेलं संगीत आहे ते एकच आहे. 64 विद्या 24 कलांची ही देवता सगळी आणि याच्यातनं हे सगळं आपल्याला मिळत आहे. तसंही मगाशी सलीलला म्हटलं होतं की शर्वरीचा पण नृत्यामध्ये याच्यात सहभाग आहे. शर्वरीची नेमकी प्रतिक्रिया याबद्दलची आणि मग आपण त्याच्याविषयी बोलू. पहिले मी सांगू इच्छिते की मी ह्या वंदनेमध्ये गात नाही आहे, तर मी त्याच्यामध्ये पढंत केलेली आहे. तर पण नक्कीच एक खूप वेगळा आनंद मला या पढंतमधनं पण मिळाला, कारण सलील माझा खूप जवळचा मित्र आहे आणि आम्ही सगळेच कलाकार जवळजवळ 80च्या वर कलाकार ह्या त्याच्या आरतीमध्ये सहभागी झालेलो आहोत. आणि गाण्यासाठी तर सगळे गायक उत्सुक असतातच, पण त्याला असं वाटलं आवर्जून की ह्याच्यामध्ये नृत्य हा एलिमेंट आणावा किंवा त्याच्यामध्ये पढंत असावी आणि म्हणून त्यांनी मला विचारलं आणि माझाही सहभाग या वंदनेत झाला. याचा मला विशेष आनंद होतोय. हे गजवदन वक्रतुंड महाकाय, हे गजवदन वक्रतुंड महाकाय. सलील, हा जो व्हिडिओ आहे 4 मिनिटाचा जो बनवला गेलेला आहे, हा व्हिडिओ सर्वसामान्यांपर्यंत कसा जाईल आणि सर्वसामान्यांना तो कसा पाहता येईल याची काय व्यवस्था केली? नाही, मुळात हे जसं आहे की गणपती बाप्पा हे काही दैवत एकाचं नाही राहत, तशी आहे की आरती आणि नांदी दोन्ही प्रकारे की जे तुमचे आहेत, लोकांचे आहेत. त्यामुळे मी याला कुठेच काही असं बंधन नाही ठेवलं की ते तुम्ही इथे येऊन तुम्ही हे गजवदन टाईप करा,
यूट्यूबवर बघा, सगळ्यांनी बघा. त्याच्यावर लहान मुलांनी समूह नृत्य करावी, त्याच्यात म्युझिशियन्सनी ही नांदेणी आरती माझं जे कॉम्पोजिशन आहे ते घेऊन आपापली वाद्य घेऊन बसावं, त्याच्यावर एक जॅमिंग सेशन करावं, त्याच्यातनं एक तिसरं कॉम्पोजिशन निर्माण करावं, ते मलाच पाठवा, आपल्या सगळ्यांना ऐकवा. कारण हे वर्ल्ड म्युझिकचं एक मी असं म्हणूया एक प्लॅटफॉर्म बनवून ठेवलं या गाण्यात. त्याच्यातनं अजून एक्सपेरिमेंट करता येतील. कोणी शास्त्रीय गायकाला असं वाटेल की याचा मुखडा घ्यावा, त्याच्या पुढे आलापी करावी, जरूर करावी. सगळ्यांसाठी हे आहे, कोणासाठी एक्सक्लुझिव्ह हे मी मुद्दाम कोणालाच त्याचे एक्सक्लुझिव्ह कॉपीराईट्स दिलेले नाहीत. ज्यांनी हे निर्माता म्हणून जो माझ्या पाठीमागे उभा राहिला, मोहित भिशीकर माझा मित्रच आहे. पुन्हा एकदा मैत्री कामाला आली, जसे सगळे कलाकार मैत्रीसाठी आले, तर मोहित भिशीकर पण मला म्हटला की तू जर विचार करतोस व्हिडिओचा तर आपण मोठा करूया. म्हणजे मग फक्त स्टुडिओत गाताना का, आपण प्रॉपर सेट करून लाइटिंग करून व्हिडिओ करूया. त्यामुळे या पद्धतीने तो जेव्हा पाठीमागे उभा राहिला तेव्हा त्याला अजून मोठं स्वरूप आलं. आणि आपल्या डोंबिवलीच्या समीर जोशीने फार सुंदर त्याचं चित्रीकरण केलं. तो त्याचा व्हिडिओ डिरेक्टर आहे. गौरव पोंक्षे म्हणून त्याचा DOP आहे. त्यांनी फार सुंदर, म्हणजे ह्या सगळ्यांचा तेवढाच वाटा आहे. आणि सगळ्यांचे हात जेव्हा एकत्र येतात तेव्हा उत्तम मूर्ती घडते. आणि त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण असं म्हणायला हरकत नाही. आणि लोकांनी बघावं. म्हणजे माझं म्हणणं आहे की हे काही तुम्हाला इथेच असंच डाउनलोड केलं, त्याचे पैसे भरले तरच नाही. तुम्ही जरूर बघा, एकमेकांना पाठवा आणि हा आनंद घ्या जो आनंद आम्ही सगळ्यांनी घेतला. धन्यवाद सलील तुम्हाला. आणि या सगळ्याबद्दलची माहिती. गणपती बाप्पा मोरया म्हणून आपण याला सुरुवात केली आहे आणि गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा होईल नांदी आणि या आरतीच्या रूपाने. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रकल्पात. गणपती बाप्पा मोरया. हे गजवदन वक्रतुंड महाकाय